प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। गुरुकुंज मोझरीमध्ये त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आता बच्चू कडू हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांच्या वतीने आता हे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। तर मोठ्या संख्येने शेतकरी देखील त्यांच्या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत। आणि या संदर्भात बच्चू कडू यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। आपण पाहूयात। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेले। आज जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमध्ये बच्चू कडू बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे। तत्पूर्वी अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं जोरदार असं शक्तीप्रदर्शन चालू आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहे। भव्य अशी बाईक रॅली सुद्धा निघालेली आहे। याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू कडू आहे। हो, एकंदरीत काय सांगा, तुम्ही आरपारच्या लढ्यात उतरलेले आहे? आणि आम्ही वारंवार आंदोलन केले। रायगडला अन्नत्याग आंदोलन केलं, नंतर टेंबा आंदोलन केलं, रक्तदान करून आंदोलन केलं आणि आता अन्नत्याग करून पुन्हा आंदोलन करतो आहे। सरकार जे बोललं होतं त्यांनी त्यांच्या त्या बोललं ते पूर्ण करावं। दिलेल्या आश्वासनाची प्रत्येक गोष्टीची त्यांनी पूर्णता करावी। जसं कर्जमाफी असेल, MSPवर 20% अनुदान असेल, दिव्यांगाचं 6,000 मानधन असणार, पेरणी ते कापणी सर्व कामं MRGSमधून कव्हर व्हावी। मेंढपाळ, दूध उत्पादक शेतकरी आणि आमचा मच्छीमार याच्यासाठी एक धोरण आखावं। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलनाची आजपासून सुरुवात करत आहोत। जेथपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आंदोलन स्थळाहून अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर, पण आम्ही आंदोलन थांबवणार नाही। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।